वाचलो फक्त विक्रांतमुळे आणि डॉक्टर जोशींमुळे, हे माहिती आहे मला. पण म्हणून मी हातावर हात ठेवून गप्प बसणार नाहीये. सुलेखाच्या या विचित्र वागण्याच्या मुळाशी जायचंय मला. काही गरज नाहीये त्याची. आपल्याकडे माणसं आहेत, पैसे देऊन त्यांना कामाला लावीन मी, पण तू काही करायचं नाहीस. पण बा, मला माझा धडधाकट झालेला मुलगा परत कमवायचा नाहीये, कळलं? बा मी कोण आहे? अभिमान. आणि अभिमान नेहमीच वाघासारखा जगत आलाय, जगणार. कोणाला तरी घाबरून मी गप्प बसून राहणार नाही. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी मी जाणारच. आणि सुलेखाच्या मागे ही जी कोण व्यक्ती आहे तिला मी शोधून काढणारच. शाबास, मी तुझ्या सोबत आहे, अगदी सावलीसारखा. घाबरू नकोस. काय वेळ लागलाय का तुम्हाला लोकांना? हो, लागलंय वेळ. बा, काहीतरी घोळ आहेच ना. एकाच घरात काही महिन्यांच्या अंतरावर 2 मृत्यू होतात, दोन्ही संशयास्पद. एक तिचा भाचा आणि दुसरे तिचे जीजू. काहीतरी घोळ आहेच की नाही? हो, पण काय? तेच तर शोधून काढायचं आपल्याला. तेच तर शोधून काढायचं. आणि कसं आहे ना बा, घरात कोणाचा तरी मृत्यू झाल्यानंतर एखादी व्यक्ती त्याच घरातली काही महिन्यांसाठी अचानक गायब नाही होत. हॅलो. कधी? बरं ठीक आहे. काय झालं? सुलेखाची आई गेली. बहुतेक तिचा खून झाला असा पोलिसांचा अंदाज आहे. हाडवैर आहे का हो तुमचं त्या सुलेखाशी? का? नाही, विक्रांत भोसले तुमचे मित्र, त्यांनी पण चौकशीसाठी सुलेखा राऊतला आत घेतलंच होतं. आता तुम्ही पण तिचंच नाव घेताय. त्याला कारणच तसं आहे. तसं कारण असायले तसा पुरावा लागतो. तसा एखादा पुरावा आहे का तुमच्याकडं? तोच नसतो म्हणून तर ती दरवेळेला सुटते. असं कुठं असतं का? चला, आधी जे काय झालं नाही झालं ते आपल्याला माहित नाही. पण इथं ज्या गेल्या त्या सुलेखाच्या आई होत्या ना. मनीषा ही सुलेखाची जिवलग मैत्रीण होती. निखिल तिच्या बहिणीचा सावत्र मुलगा होता. आणि बाळकाका तिचा सख्खा मेहुणा. ती सुलेखा आहे. आणि संशयित गुन्हेगार म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलंय, तसं तिच्याबद्दल विचार करून बघा ना. कसं करणार हो? खून झाला त्यावेळी त्या ऍडमिट होत्या. खोटं बोलतेय ती. तुम्ही हॉस्पिटलला फोन करून विचार, मी सांगतो. हे बघा, यशवंत सरंजामेच्या माणसांनीच तिला ऍडमिट केलं. ते काय सत्यवादी हरिश्चंद्र आहेत का की तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आणि आमच्या नाही? सुलेखा राऊतचा हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे, वाचा. गप झाला आवाज का? पुरावा, असा एखादा पुरावा घेऊन या. आत्ता पकडून आणतो तिले. आहे एक सबळ पुरावा आहे. ममांचा सेल आहे ना तुमच्याकडे, त्याच्यावर एक व्हिडिओ क्लिप आहे. ती बघा, तुम्हाला पुरावा मिळेल. तुम्हाला काय माहित? 100 प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही एकदा तो सेल बघा ना. तुम्ही एकदा ती व्हिडिओ क्लिप बघा, तर त्यानंतरही समाधान नाही झालं तर मग प्रश्न सुरू करा. मोहिते,
मोबाईल जमा केलाय तो घेऊन या. फिंगरप्रिंटचं काम झालंय. हो साहेब. कोणी मिळाला? मोहिते, गाडी काढायला सांग. सुलेखा पूनम काकूच्या घरी असेल. सुलेखा नाही, तनिष्का. काय? असं कसं होईल? त्या दिवशी तुम्हाला विचारलंस तू असा डेस्परेट का होतास? पियूच्या अशा विचित्र वागण्याचं स्वप्न पडलं होतं मला. तिला ज्या अवस्थेत मी पाहिलं त्यानंतर खूप वेळ खूप अस्वस्थ होतो मी. हे सगळं असं का झालं? काही कळत नाही तनिष्का. पण ती असं विचित्र वागते यावरून फक्त एकच वाटतंय की तिला असली स्वप्न पडत असावीत. आज हीच स्वप्न तिला ट्रान्समध्ये घेऊन गेली. आजचा दिवसच खूप विचित्र आहे. आणि तिची अशी अवस्था असताना तिच्याबरोबर इथे थांबायचं सोडून तू बाहेर कशी गेलीस? ते सुद्धा भ्रमिष्ठासारखी फिरत होतेस. नशिबानं माझ्या गाडीसमोर आलीस, नाहीतर लक्ष कुठे तुझं तनिष्का? वेगळाच खेळ खेळला जातोय त्याचाच विचार करतेय. कसला खेळ? जो आपल्या सगळ्यांबरोबरच खेळला जातोय. पण मी तुला सांगू शकत नाही कारण त्या गोष्टींवर तू विश्वास ठेवणार नाहीस. मला सांग, कारण कदाचित पिऊला जी भीती वाटते तो या खेळाचा भाग असू शकतो. या सगळ्या प्रकारामागे एक नाव आहे आणि मला डाऊट नाहीये, खात्री आहे. तू मला ते नाव सांग. मी बघतो. येस, मी इन्स्पेक्टर वजलवार. तनिष्का बाई आहेत का?
काय काम आहे? अटक वॉरंट घेऊन आलोय त्यांचं. अटक? कशासाठी? एका खुनाचा आरोप आहे त्यांच्यावर आणि तसा भक्कम पुरावा पण आहे आमच्याकडे. काय बोलताय तुम्ही? तेच जे तुम्ही ऐकताय. हो पण विराज, माझी नको काळजी करूस. पियूकडे लक्ष दे. पोलीस स्टेशन वकिलांना नवीन नाहीये. चला आलेच मी. काय आहे हे? दरवेळी तिच्या मनाला येईल तसं तिने वागायचं आणि प्रत्येक वेळी नशीब तिच्याच बाजूने असावं, याला काय अर्थ आहे? आता वजलवारने ती क्लिप दाखवल्यानंतर आपण काय बोलणार आहे सांग ना. खोटी आहे ती, खोटी आहे ती दादा. ती क्लिप सुद्धा मॅनेज केली आहे. प्रिया, तुला खात्री आहे सुलेखाने स्वतःहून सगळं कबूल केलं होतं? अगं प्रश्नच येत नाही. ममांची वाक्य जशीच्या तशी लक्षात आहेत माझ्या. आपलं दुर्दैव आहे की ती वाक्य आपल्याकडे दाखवायलाही नाहीयेत आणि ऐकवायलाही नाहीयेत, आणि तिच्याकडे दाखवायला ती अख्खी क्लिप आहे. पण तनिष्का, मला मुळात लॉजिकली हेच पटत नाही की तनिष्का आणि ममाचा काय संबंध आहे. करेक्ट, पण मग ती क्लिप मॅनेज केली. पण दिसतो तो पुरावा आणि लपलेलं असतं ते सत्य, हे ठरलेलंच आहे. विचार कर तनिष्काला काय वाटत असेल. का माहित नाही, पण मला तो एक निनावी फोन आठवतोय. ऐकू येणाऱ्या किंवा दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी सत्य असतातच असं नाही. आणि काही सत्य अशी असतात की जी दिसतही नाहीत आणि ऐकूही येत नाहीत. आणि तुम्ही तुमच्या तर्कांच्या कसोट्या लावायला गेलात तर तुमच्या हाती संभ्रमाशिवाय काहीही येणार नाही. यापुढे घडणाऱ्या अतर्क गोष्टींवर एकदम अविश्वास दाखवू नका. तुमच्या अंतर्मनाचा कौल जरूर घ्या. म्हणून मला सारखं वाटतंय जे घडलंय ते तसं नाहीये. जे दिसतंय त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळं आहे. ही सुलेखाची एक चाल आहे. पुन्हा ती चूक पुन्हा नाही करायची. आता आपल्याकडे काही पुरावा नाहीये. शुभ्रा, कसला विचार करतेस? आदिनाथ, आपण सगळे पूनम काकूंकडून निघालो, पण कुसुमात्या अजून तिकडेच आहेत. म्हणूनच मला कुसुमात्याचा राग येतो. नको तिथे आगाऊपणा करायची काही गरज आहे का? मला काहीतरी जाणवत आहे. धोका आहे. काहीतरी धोका आहे. आणि आता आई सुद्धा जातात पूनम काकूंकडे डबा घेऊन. अहो, मी निघते. हो, पोचल्याबरोबर फोन कर. हो. आणि मी उद्या सकाळी चक्कर मारतो. आई थांब. तू नको जाऊस आता तिथे. अरे जाऊ नको काय, डबा घेऊन जायला हवं तिथे. त्या घरात आज चूल पेटवायची नसते. हवं तर मी जातो, पण तू जायचं नाहीस. अरे असं काय विचित्र बोलतोयस? का ते सांग ना. आता काही विचारू नकोस मला. विचारू नकोस म्हणजे?
तुझ्या माझ्यापेक्षा सुद्धा वसुलाचं तिथे असणं हे जास्त गरजेचं आहे पूनमसाठी. हो ना, मी तर 2-4 दिवस राहायलाच चालली तिकडे. राहायला तर अजिबात जायचं नाहीस. हा काय वेडेपणा आहे आधी? हा वेडेपणा नाही आहे. माझ्या या वागण्यामागे काहीतरी कारण आहे. काय कारण? ते मी आता नाही सांगू शकत. नाही सांगू शकत म्हणजे? आई प्लीज, वाद नको ना घालू सत्ता. अरे वाद तिच्या प्रश्नांमुळे होत नाहीये. तू उत्तर नीट देत नाहीस म्हणून वाद होतो. आणि तू आता जे काही वागतोयस त्याच्यामागे खरंच जर काही कारण असेल तर ते आम्हाला कळायला हवं ताबडतोब आत्ता. बाबा, यामागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे, पण आत्ता नाही. योग्य वेळ आली की मी सांगेन तुम्हाला. अरे योग्य वेळ म्हणजे काय? उलट खरोखरच काही महत्वाचं असेल तर न सांगून तू वेळ वाया घालवतोयस. बाबा प्लीज, विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, नको सांगूस. तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांग. तोपर्यंत मी, वसुला किंवा या घरातलं कोणीही तुला काहीही विचारणार नाही. पण जर वेळ टळून जाते असं माझ्या लक्षात आलं तर मात्र मी गप्प राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. पूनमवर काय प्रसंग ओढवलाय ते बघून वागायचं सोडून असा काय वागतोय हा? मला हे अजिबात पटलेलं नाही. वसुधा, आई आई डबा घेऊन जा लवकर, पूनम वाट बघत असेल. थँक्यू बाबा. बाई, तुम्ही नाही शिवाय दुसरं काही म्हणायलाच तयार नाही आहात. जी गोष्ट मी केलीच नाहीये त्याला हो कशाला म्हणू? मला सांगा, आज दिवसभर तुम्ही कुठे होतात? बाहेर गेले होते. कशासाठी? काम होतं माझं. बर. काय एवढं महत्वाचं काय काम होतं? माझ्या वैयक्तिक गोष्टी तुम्ही मला विचारू शकत नाही इन्स्पेक्टर. एक लक्षात घ्या, तुम्ही एका वकिलाशी बोलताय. धन्यवाद, सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण सध्या मी विचारतोय ना तेवढ्याचीच उत्तर द्या. पूनम शास्त्रींच्या घरी कशाला गेला होतात? त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं का स्वतःहून गेला होतात?